यकृतावरील 8 फोड काढून सुरतच्या रुग्णाला केले ठणठणीत. जिल्हा शासकीय रुग्णालयात यशस्वी उपचार. अमिबियामुळे यकृतावर तब्बल 8 फोड आलेल्या सुरत येथील व्यवसायानं वाहन चालक असलेल्या रुग्णावर सिव्हिलमध्ये यशस्वी उपचार करण्यात आले. गुजरातमधील सुरत शहरात वाहन चालक म्हणून काम करणारे शांताराम चव्हाण यांच्या पोटात दुखू लागले होते. प्रारंभी सुरतमधील एका खासगी रुग्णालयात शांताराम यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र त्यांच्यावर उपचार योग्य पद्धतीने होत नव्हते. त्यांची परिस्थिती सामान्य असल्यामुळे खासगी रुग्णालयात उपचार घेणे परवडत नव्हते. दरम्यान ठाणे सिव्हिल रुग्णालयात चांगले उपचार होत असल्याचं त्यांना समजल्यानंतर ते सिव्हिल रुग्णालयात दाखल झाले. सिव्हिल रुग्णालयात दाखल झाल्यानंतर ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज चव्हाण यांच्या माहितीनुसार त्यांच्या यकृतावर 8 फोड आले होते. अशातच त्यांच्या छातीत पाणीही झाले होते. रुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांच्या छातीमधील पाणी काढून नंतर मोठ्या कौशल्यानं 8 फोड काढून टाकले. 15 दिवसांच्या उपचारानंतर त्यांना नुकतंच घरी सोडण्यात आलंय. महागडे यांच्या मार्गदर्शनाखाली शांताराम यांच्या सर्व तपासण्या केल्या असता त्यांच्या यकृतावर फोड झाले होते, अशी माहिती वरिष्ठ सर्जन डॉक्टर निशिकांत रोकडे यांनी दिली. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या या वैद्यकीय पथकामध्ये वरिष्ठ सर्जन डॉक्टर निशिकांत रोकडे, डॉक्टर विश्वास वासनिक, डॉक्टर श्रीजित शिंदे, डॉक्टर प्रतीक विश्वास आदी उपस्थित होते. तर रोगप्रतिकार शक्ती कमी असणे, अशुद्ध पाणी, कच्ची भाजी अथवा बाहेरचे अन्न खाल्ल्यावर यकृतावर फोड येण्याची शक्यता असते. सकस आहार, शुद्ध पाणी, भाजीपाला शिजवून खावे असं आवाहन सिव्हिलचे वरिष्ठ सर्जन डॉक्टर निशिकांत रोकडे यांनी सर्वांना केलं आहे.